नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. तर आज दाखवणार आहे अंड्याचं सनी साईड. अगदी सोपं आहे बघा. हे कसं पसरट पॅन घ्यायचं, ते ठेवायचं, गॅस ऑन करायचा आणि त्यामध्ये जरा भरपूर तेल घालायचं, पण अगदी भरपूर नाही आणि अगदी कमीही नाही. साधारण जरा नेहमीच्या भाजीला आपण 4 चमचे घालतो, तर ह्याला जरा 1 चमचा जास्त, म्हणजे 5 चमचे घाला. आणि याला दुसरी कसलीही फोडणी द्यायची नाहीये. तेल तापलं की डिरेक्ट आपण त्यामध्ये सर्व टाकून द्यायचंय. तर हे बघा, इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे कापून, कारण का मी थोडी हिरव्या मिरचीची पेस्टही घालणार आहे. म्हणून मी सॉरी, माझा जरा घसा बसलाय, तर आज मी फक्त हिरवी मिरची टाकते. हे बघा, तेल आपलं तापलेलं आहे. ही हिरवी मिरची टाकली, ही बघा अंगावर उडते आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे. तर हा बघा, हा कांदा मी इथे कापून घेतलेला आहे. हा जवळजवळ एक अख्खा कांदा मोठा घेतलेला, कारण मला 4 अंडी तरी टाकायची आहे, म्हणून मग हा सगळा कांदा मी ह्याच्यात टाकत आहे. बघा, तुम्ही पाहत असालच, सगळा कांदा मी ह्याच्यात टाकत आहे. कांदा टाकल्यावर काय करायचं, लगेच टोमॅटो टाकायची घाई नाही करायची. ह्याच्यावर तुम्ही आता सगळे बाकीचे मसाले घालून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा काही घालावं नाही लागत. हे बघा, आता मी मीठ घालत आहे. मीठ मात्र थोडं घाला, कारण का खारट झालं तर मग ते खायला बरं नाही लागत. नंतर हवं तर तुम्ही घालू शकता. नंतर आपल्या प्रत्येक जेवणात हळदही असते, त्यामुळे हळद घालायची. आणि मी मिरची घातली आहे, शिवाय मी मिरचीची पेस्टही घालणार आहे. त्यामुळे मी मसाला अगदी थोडासा कलर येण्यापुरताच घालणार आहे, कारण मला ते हिरवंच असं ठेवायचं आहे. आणि बाकी ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नसतं, नाही गरम मसाला, नाही धणे जिरं पूड, नथिंग. हे एवढंच घालायचं. नंतर मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जी माझी पेस्ट आहे हिरवी, ती मी घालत आहे. ही मी वाटून ठेवलेली, तर ही मला घालायचीच होती बरेच दिवसापासून, ती घालत आहे. आणि लास्ट थिंग म्हणजे ही आलं लसूण पेस्ट आपलं असतं, ती घालायची. सगळं थोडं थोडं घालायचं. आपल्या इंडियन जेवणात असतं तरी काय, सगळे पदार्थ घालायचे, छानपैकी त्याला सॉटे करायचं. आणि हे बघा, हे ना मला असं थोडं हिरवट पिवळटच हवं होतं, म्हणजे लाल पण काही लोक हिरवी मिरची न घालता पूर्ण मसाला घालून करतात, पण हिरव्या मिरचीची टेस्ट खूप छान लागते. तर तुम्ही एकदा दोन्ही प्रकार करून बघा. माझा हिरव्या मिरचीचा लाल मसाल्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही तोही बघू शकता. आता मात्र काय करायचं, घाई नाही करायची. टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचा. हा बघा, हा इथे मी मोठे 3 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, तर मी हे टाकत आहे. सुंदर त्याला कलर आलाय बघा. आणि थोडी चव घेऊन अशी बघू शकता तुम्ही, मीठ बरोबर आहे का, कारण आपल्याला नंतर मीठ नाही घालता येणार आणि काढताही नाही येणार, म्हणून प्रमाणातच मीठ घाला आणि काढा. हे बघा, थोडं कमी वाटते म्हणून मी घातलं, कारण आपल्याला ह्याला बाकी कशाला मीठ लागणार नाही आहे. मसाला म्हणजेच आपली भाजी होणार आहे.
आता ह्याला आपण चांगलं शिजू द्यावं. हे बघा, आता असं करून ह्याच्यावर मी झाकण ठेवते. ह्याच्यावर मी असं झाकण ठेवत आहे आणि गॅस मीडियम ठेवत आहे. आणि 10 मिनिटांनी आपण बघूया पुढे काय करायचं ते. चला दादा, तुम्हाला 10 मिनिटांनी मी दाखवत आहे. हे बघा, हे बघा किती सुंदर वाफ आलेली आहे आणि आपलं मस्त हे मिश्रण जे आहे ना ते छान शिजलेलं आहे. हे बघा, टोमॅटो कांदा सुंदर शिजलेला आहे. आता काय करायचं, एकदा टवळून घ्यायचं आणि परत त्याला असं व्यवस्थित करायचं. आता तुमच्याकडे किती अंडी आहेत त्या हिशोबाने तुम्ही त्याला मध्ये जागा करायची. तर समजा 5 असतील तर मध्ये 1 घालून 4 कोपऱ्यात 4 घालायचे. आता माझ्याकडे 4च अंडी आहे म्हणून मी काय करणार आहे, 1 2 3 आणि 4 असे मी 4 घालणार आहे. तर गॅस आपला संपूर्ण बारीक करायचा आणि एक खड्डा खणून तिथे आपल्याला हे अंड असं जरासं फोडून असं नुसतं असं जरा हे असं फोडायचं आणि हे नुसतं असं इथे टाकायचं आहे. नीट बघून घ्या मी कसं करत आहे. हे बघा, हे असं. आता ही दुसरी बाजू जी आपण इथे केलेली आहे तिथे हे दुसरं अंड मी असं फोडून टाकत आहे. आता ही तिसरी बाजू जिथे मी केलेली आहे तिथे मी हे तिसरं अंड फोडून टाकत आहे. आणि ही आपली चौथी बाजू, तिथे मी हे चौथं अंड फोडून टाकत आहे. आता आपल्या कांद्यामध्ये मसाला तर आहे पण आपल्या अंड्याला थोडं मीठ आणि थोडा मसाला लागण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं, अगदी हवं असेल तरच करायचं, नाही केलात तरी अगदी स्किप केलात तरीही चालेल. पण अगदी थोडंसं जर दिसायलाही बरं दिसतं म्हणून थोडासा मसाला असा भिरभिरवायचा त्याच्यावर. ते बघा, दिसत असेल तुम्हाला मी किती मसाला भिरभरला, म्हणजे अगदी पाव चमचा पण नाही असा भिरभिरायचा. मी तुम्हाला नंतर लुक दाखवणार आहे. मला वाटत आहे की तुम्हाला दिसत नाहीये. आणि हे आपलं सेंधव मीठ जे असतं की नाही, हे जास्त खारटही नसतं पण अंड्यासाठी फाईन. तर फक्त त्या वरच्या पिवळ्या भागावर घालायचं आणि ह्याला परतायचं नाही. थोडा आता गॅस मोठा करायचा किंचितचा आणि ह्याला असं छानपैकी पुन्हा 1च मिनिट ठेवायचे आपल्याला. हे जे पांढरं आपलं आहे ना ते पूर्ण आपलं शिजलं पाहिजे. तर ते शिजल्यावर मी तुम्हाला 1 मिनिटांनी दाखवते. तर हे बघा, आता मी तुम्हाला 1 मिनिटांनी उघडून दाखवते. हे बघा, आपलं किती सुंदर हे पांढरं शिजलेलं दिसत आहे तुम्हाला चारी बाजूनी. तर आता गॅस मात्र बंद करायचा आणि ही इथे मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. पहिलं मी तुम्हाला हे पांढरं दाखवते. हे बघा, हे बघा, दिसत नसेल तर पहा किती सुंदर शिजलेलं आहे. आणि काही लोक ह्याला बाजूचा जो कलर आहे तो पण एकदम लाल करतात, तो मसाला घालतात. पण मी आज जरा मिरचीचं केलेलं आहे म्हणून मी माझं पिवळं दिसत आहे. आणि मग ह्याच्यावर ना तुम्ही अशी छानपैकी कोथिंबीर भिरभिरायची, म्हणजे त्या कोथिंबीरीचा सुवास सुद्धा ह्याच्या आत गेला पाहिजे. आणि आता बघा बघा, ही सनी साइड एग्स डिश कशी वाटते तुम्हाला, दिसते का? ही बघा, ही सनी साइड एग डिश
हॉटेलपेक्षाही सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही सनी साईड एग डिश बनवायची आहे. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. शिवाय तुम्ही कुठच्या देशातून पाहत आहात ते मात्र मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. बाय. हॅव अ नाईस डे.